नमस्कार. मनाच्या श्लोकामध्ये आपण बघणार आहोत आज श्लोक क्रमांक 28. दीनानाथ हा राम कोदंडधारी, पुढे देखता काळ पोटी थरारी. जना वाक्य नेमस्त हे सत्य मानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. दीनानाथ म्हणजे अर्थातच अनाथांचा कैवारी आणि कोदंडधारी म्हणजे धनुष्य धारण करणारा असा हा राम. खांद्यावरती धनुष्य धारण करणारा हा श्रीराम अनाथांचा रक्षण करताय, त्यांचा नाथ आहे. त्याला बघितलं असता समोर यमसुद्धा घाबरतो. पण हा रघुनाथ मात्र भक्तांची उपेक्षा करत नाही. त्यामुळे संतांनी जे काही वचनं दिलेली आहेत, सांगितले, त्याच्यावर तू विश्वास ठेव, हे त्यांनी आपल्याला या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. समर्थ रामदास स्वामींनी आपल्याला रामाशी एकरूप व्हायला किंवा रामाला शरण जायला सांगितलेलं आहे. पण आत्तापर्यंत त्यांनी रामाचं वर्णन असं केलं नव्हतं. ते ह्या श्लोकामध्ये त्यांनी केलेलं आहे. कोदंडधारी राम म्हणजे ज्याच्या हातात धनुष्य आहे. धनुष्य म्हणजे काय, तर तो शौर्यवान आहे. कुठल्याही संकटाला सामोरं जाण्याकरता जे शस्त्र धरायला पाहिजे ते त्याने धारण केलेलं आहे. आणि त्यामुळेच त्या एकदा धैर्यवान अशा रामाचा जर तुम्ही सतत ध्यास केलात, तर ज्या व्यक्तीचा किंवा ज्या देवतेचा आपण सातत्याने ध्यास करतो ते कुठेतरी त्याच्या गुणाविषयी आपल्याला प्रेम उत्पन्न होतं. आणि मग हळूहळू आपल्यालाही वाटतं की आपण तसंच राहायला पाहिजे. आपण असतो का हो कायम शस्त्रधारी, सुसज्ज असतो का, सावध असतो का मनाने, तर नसतो. सुख आलं की त्या सुखामध्ये आपण पूर्ण विसरून जातो. किंवा आपला अहंकार जो आहे तो हे शरीर माझं आणि या आयुष्यामध्ये मी जास्तीत जास्त संपत्ती मिळवली पाहिजे, मालमत्ता मिळवली पाहिजे, ह्याच्याकडेच माझं मन जातं की नाही. तेव्हा कुठे असतो सावधपणा आपल्याकडे. सावधपणा म्हणजे काय, तर बाबा नक्की मनाला बजवत राहणं किंवा मनामध्ये ती श्रद्धा किंवा तो विचार एकदम ठाम असणं की हा आयुष्य कशा करताय. हो, तू जगायला आलेला आहेस, तू जग, अगदी उपभोग पण घे, पण त्याच्यामध्ये मन ठेवू नकोस. किंवा त्याच्यामध्ये पूर्णपणे अगदी रममाण होऊन खरं जे उद्दिष्ट आहे जीवनाचं ते विसरू नकोस. असा हा कोदंडधारी राम हा नेहमी जर संकट आलं, काही आलं, तर त्याच्याकडे शस्त्र आहे. आणि तो आपल्याला धैर्य हा जो गुण आहे किंवा ही जी भावना आहे ती आपल्याला या कोदंडधारी रामाकडे बघून कळते की कुठल्याही क्षणी असेल तरी तो इतका अविचल आहे, इतके शांत आहे की कुठल्याही क्षणी काहीही संकट आले तरी धैर्याने सामोरं जायला त्याची तयारी आहे. आपल्यासारखी सर्वसामान्य माणसं, आपण एखादी घटना मनाविरुद्ध घडली तरी हडबडून जातो. अगदी साधं करोनासारखं जे काय संकट आलं, किती जणांना त्याच्यामधून अँझायटीसारखे, डिप्रेशनसारखे रोग लागले, कारण आपल्या मनाची ती ताकदच नाही आहे. आपण कुठलीही गोष्ट कायम आपण बेसावत असतो. त्यामुळे अचानक जर काही आपल्यासमोर आलं तर ते शरीराने काय, मनाने सुद्धा पेलायची आपली ताकद नसते. आणि म्हणून अशा वेळेला कोदंडधारी रामाचं स्मरण हे आपल्याला कुठेतरी सातत्याने धैर्याची, हिमतीची आठवण करून देईल. आणि ती आठवण जेव्हा मला असेल तेव्हा मी निश्चितच या जीवनाचं जे माझं मूळ उद्दिष्ट आहे, माझी प्रगती करणं, कशाची प्रगती करणं, तर माझ्या आत्म्याची प्रगती करणं, हे जे माझं उद्दिष्ट आहे ते मी साध्य करेन. आणि म्हणून अगदी साक्षात यमाला पण न घाबरणाऱ्या रामाचं स्मरण तू कर. कारण आपलीसारखी सर्वसामान्य लोक, आपल्याला यमाची भयंकर भीती वाटते. कुठल्या क्षणी मृत्यू येईल, काय येईल, असा बॅक ऑफ द माइंड कुठेतरी तो विचार आपल्या मनामध्ये सतत असतो. कारण आजूबाजूला आपण बघतो की ह्याचा मृत्यू झाला आहे, त्याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे हे धैर्य, ही जी भावना आहे, मला तरी वाटतं की पूर्वस्मृती हिलिंग पद्धतीमध्ये मी माणसं आणि त्यांच्या भावना ह्याचा अभ्यास इतका करते ना की मनाचा श्लोकाचा जेव्हा मी अर्थ उलगडायला जाते तेव्हा मला पहिल्यांदा काय जाणवतं की ह्याच्यामध्ये कुठल्या भावनेवरती आपल्याला
फोकस करायला सांगितलं आहे रामदास स्वामींनी. कुठलं भावना ही जगायला खूप गरजेची आहे हे आपल्याला सांगितलं आहे. तर माझ्या दृष्टिकोनातून या श्लोकामध्ये त्यांनी आपल्याला धैर्य, हिंमत हे बाळगावं म्हणून त्यांनी आपल्याला रामाच्या कोदंडधारी प्रतिमेचं आपल्याला स्मरण करायला सांगितलं आहे. धन्यवाद.